देवी शैलपुत्रीय नमः। वंदे वाञ्छितलाभाय चंद्रार्धकृतशेखरां वृषारूढां शुलंधरां शैलपुत्रीं यशस्विनीं। नमस्कार। आपल्या सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा। देवीचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर अखंड राहो ही सदिच्छा। गेली 2-3 वर्ष मी नवरात्रीमध्ये विविध उपक्रमातून आपल्याला भेटत आहे आणि या नवरात्रीमध्ये नवदुर्गांची जी वेगवेगळी रूपं आहेत, प्रत्येक स्त्रीमध्ये असलेली दुर्गा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। पण यावर्षी काहीतरी वेगळा विचार मनात आला आणि अध्यात्म म्हणजे नेमकं काय, अध्यात्माकडे बघणारी दुर्गेची दृष्टी कशी आहे, आपल्यामधल्या दुर्गेची दृष्टी कशी आहे हे सगळ्यांना कळावं किंवा प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात। अध्यात्माच्या मार्गात चालताना, साधनेच्या मार्गात चालताना नेमकं काय करायला हवं याबद्दल आपल्याला काही शंका असतात, तर किंवा ध्यानधारणा करून आपण अध्यात्माच्या मार्गावरून ईश्वरापर्यंत कसं पोहोचू शकतो, या वेगवेगळ्या गोष्टींची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत असते। आणि या वेळेला आपल्या मनातली जी दुर्गा आहे ती दुर्गा याबाबत काय म्हणतीये, प्रत्येकीच्या मनातल्या दुर्गेचा विचार काय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या 9 दिवसात मी करणार आहे। तर या ज्या 9 दिवसातल्या दुर्गा आहेत त्या आपल्यातल्याच आहेत, पण तरीसुद्धा आपल्या सर्वांपेक्षा त्यांच्यात काहीतरी वेगळेपण नक्कीच आहे। तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांचे विचार जाणून घेऊया। आज नवरात्रीचा पहिला दिवस। आजचं देवीचं जे रूप आहे ते आहे देवी शैलपुत्री। देवी शैलपुत्री ही पर्वताची कन्या आहे आणि म्हणूनच पर्वतासारखं कणखर बळ ती आपल्याला देते। या देवीची उपासना केल्यानंतर आपल्याला स्थिरता लाभते, आपल्या आयुष्यात मांगल्य निर्माण होतं। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु मा शैलरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। खरं तर देवी आपल्याला विविध रूपात भेटतच असते। आपली आजी, आई, काकी, मामी, मावशी, सासू, बहीण आणि मैत्रीण सुद्धा, या वेगवेगळ्या रूपांमध्ये देवीचं दर्शन आपल्याला घडतं। प्रत्येक वेळेला ती आपल्याला काहीतरी शिकवते, आपल्यामधलं काहीतरी आपल्याला ओळखायला लावते, आपल्याला योग्य दिशा देते आणि आपलं जीवन घडवायला मदत करते। आपल्या सर्वांमध्ये या देवीचं रूप आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ताई आपल्याशी बोलणार आहेत त्या ताई आहेत ज्योत्स्ना दास। मी नर्मदा परिक्रमा करत असताना या ताई आम्हाला भेटल्या आणि आमच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली, एक वेगळे विचार मिळाले। त्या दिवशी रोजच्या जगण्यातलं अध्यात्म काय आहे याविषयी त्या भरभरून बोलल्या आणि आम्ही सगळे भारावून गेलो। याविषयी त्या जे म्हणाल्या त्याचा व्हिडिओ माझ्या या YouTube चॅनलवर आधीच उपलब्ध आहे, पण आज हे सुद्धा ते आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यांचा विषय आपण जाणून घेऊया। ताई मूळच्या पुण्याच्या आहेत, पण त्यांनी आता नर्मदा किनारीच त्यांचं वास्तव्य आहे आणि खरं बघायला गेलं तर त्या आश्रमामध्ये राहून साधना करत असताना स्वतःचं जीवन सुंदर करतच आहेत, पण त्याबरोबर आजूबाजूचा परिसर जो मैयाचा परिसर आहे तो मुळातच सुंदर असलेला परिसर आहे, मुळातच साधना मस्त असलेला परिसर आहे। त्या परिसरामध्ये त्या इतरांना सुद्धा आनंद देत आहेत। आपण त्यांच्या आश्रमाला कधीही भेट देऊ शकता। आपण त्यांच्याविषयीची माहिती अधिक जाणून घ्यायची असेल तर माझ्याशी कधीही संपर्क साधा। ताईंचा क्रमांक सुद्धा मी या व्हिडिओच्या खाली देत आहे, तुम्ही ताईंशी संपर्क साधू शकता आणि त्या तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात। त्यांना नक्की भेटा आणि आता आपण त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या काय म्हणतायत ते ऐकून घेऊया। काही कारणांमुळे ताई प्रत्यक्ष व्हिडिओ करू शकल्या नाहीत, कारण तिथे पाऊस जास्त होता आणि काही अडचणी होत्या, त्यामुळे त्यांनी ऑडिओ पाठवला होता आणि आता आपण व्हिडिओच्या रूपामध्ये तो बघणार आहोत। चला तर मग ऐकूया ताईंना। नर्मदे हर। मी ज्योत्स्ना कुलकर्णी, प्रॉपर महाराष्ट्रातील पुण्यातली
परंतु आता नर्मदा किनारी असते. पायी परिक्रमा 4 झाल्यावर मैयाच्या कृपेने, संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या कृपेने नर्मदा किनारी राहण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. असो, सुप्रियाताईंच्या जागर अध्यात्माचा हा उपक्रम त्यांनी सुरू केला आणि त्याच्या आधी पण नर्मदा किनाऱ्यावर किंवा आणखीन कुठे असे जे कोणी संत आहेत किंवा त्यांचं कार्य खूप छान आहे अशांची ओळख ते त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून करून देतात. म्हणून मी प्रथम त्यांचं खूप कौतुकास्पद आणि आभार मानते. आणि माझ्या अल्पबुद्धीला जे समजलं, जे उमगलं अध्यात्म, ते मी सांगण्याचा प्रयत्न करेन. अध्यात्म म्हणजे काय तर आधी आत्मा. अध्यात्माची फोडच अशी आहे की आधी अधिक आत्मा म्हणजे अध्यात्म. पण मग इथे आत्म्याला समजण्यासाठी आत्मा ज्यामध्ये आहे किंवा आत्म्याचं जे घर आहे ते आपलं शरीर, तर शरीरशास्त्र आधी आपल्याला जाणून घ्यावं लागेल. अध्यात्म म्हणजे नक्की काय तर जो आपला स्वम आहे, आपला स्व अंतर्मनामध्ये असलेला किंवा हृदयांतर्गत असलेला आत्मा नित्य निरंतर आहे, जो कधी नाश पावत नाही किंवा तो निर्माण होत नाही, तो आहे, निरंतर आहे. असा त्या आत्म्याला जाणणे म्हणजे अध्यात्म आहे. मग आत्म्याला जाणण्यासाठी आपल्याला स्वतःचं शरीर निर्दोष हवं, मन स्वच्छ हवं. तर शरीरशास्त्र जाणून घ्यायचं तर थोडक्यात आपला मेंदू आणि एकूण मज्जासंस्थेमध्ये सर्वसाधारण 14,000 दशलक्ष पेशी आहेत असं आपलं शरीरशास्त्र सांगतात. या सर्व पेशी आणि मज्जातंतू अनेकविध माहितींची मेंदूकडून किंवा मज्जातंतूंकडून येणाऱ्या सूचनांची किंवा हुकमांची देवाणघेवाण अविरत करत असतात. बाह्यांतर माहितीचा आणि सूचनांचा प्रचंड ओघ त्यामुळे आपल्या शरीरातून सातत्याने फिरत असतो. या लक्षावधी पेशींकडून येणारी माहिती प्रत्येक क्षणाक्षणाला घेऊन त्या माहितीच्या साकल्याने विचार करून त्यावर योग्य त्या अधिसूचना देण्याचे काम आपला मेंदू आणि पाठीतील जे मज्जारज्जू असतात ते करत असतात. म्हणून मेंदू आणि मज्जातंतू यांना मध्यवर्ती मज्जासंस्था असं पण म्हणतात. सेंट्रल नर्वस सिस्टीम. शरीरातील बाकीचे अवयव आणि एकूण सर्व शरीरभर पसरलेली लक्षावधी पेशींचं आणि मज्जातंतूंचं जाळं शरीरव्यापी मज्जासंस्थेत असतं आणि या असंख्य शरीरव्यापी पेशींकडून आणि त्यांनी व्यापलेल्या ज्ञानेंद्रियांमार्फत निरंतर आणि सतत सर्व प्रकारची माहिती मेंदू आणि मज्जातंतू करत असतात. म्हणजे मज्जासंस्था ॲक्टिवेट असते सतत. तुम्ही झोपलेला असाल तरीसुद्धा ती संस्था चालू असते. आणि आपोआप हृदयांची स्पंदने, पचनसंस्था यासारखी शरीरातील महत्त्वाची कामे करणाऱ्या मज्जातंतूंच्या जाळ्यांना एक प्रकारचे स्वयंसिद्ध स्वातंत्र्य असते आणि हे मेंदूच्या आधिपत्याखालीच असतात. परंतु आपण अन्न खातो ते पचवण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. ते आपोआप पचन होते. विष्ठेमार्फत ते बाहेर नको असलेले पदार्थ, न पचलेले पदार्थ बाहेर टाकले जातात. असं हे सर्व काम स्वतःच्या मुखत्यारीत पण ते करत असतात. म्हणून या मज्जातंतूंना स्वायत्त मज्जासंस्था किंवा ॲटोमॅटिक नर्वस सिस्टीम असंही म्हणतात. आणि जीवनाची अनुभूती बरोबरीच्या नात्याने घेत असल्याने त्यांना सहानुभवी असं सुद्धा म्हणतात. अशा सर्व मज्जातंतूंच्या एक प्रकारचा मज्जातंतूंचा जो समूह आहे तो हृदयांच्या ठोक्यांची गती वाढवतो आणि त्याचबरोबर पचनसंस्था व इतर शरीरांतर्गत इंद्रियांची जी गती आहे ती संयमित करतो.
याच्या उलट दुसरा समूह हृदयाची गती कमी करतो आणि पचन संस्थेसारख्या आंतरिक इंद्रियांच्या कार्याला गती देतो. म्हणून या दोन्ही प्रकारच्या समूहांना अनुक्रमे सहानुभूती किंवा सिम्फॅटिक आणि अतिरिक्त सहानुभूती म्हणजे पॅरासिम्फॅटिक अशी नावं आहेत. पेशी मज्जातंतूंच्या जाळ्यांच्या या पद्धतीत शरीरातील असंख्य पेशी प्रत्येक क्षणी मज्जातंतूंच्या चक्राकडे किंवा मेंदूकडे बाह्यांतर घडामोडींची माहिती पाठवत असतात. ही माहिती स्वयंचलित असते. योग्य ती कारवाई पण त्यावर केली जाते. पण जरूर तेथे जरूर तेवढीच आणि जरूर तेव्हाच संबंधित माहिती मेंदूकडे दिली जाते आणि मेंदूकडून आलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली जाते. अशा प्रकारे माहिती घेऊन जाणाऱ्या शक्तिस्पंदनांचे ओघ मज्जातंतूंच्या रचनेत वर चढत असतात आणि मेंदू किंवा स्वयंचलित केंद्राच्या सूचना ज्ञान कर्मेंद्रियांकडे खाली उतरत असतात. म्हणजे वरती चढणं आणि खाली उतरणं हा क्रम सतत चालू असतो. त्याला आपण योगाच्या भाषेत किंवा आध्यात्मिक भाषेमध्ये शक्तिस्पंदन असं पण म्हणू शकतो. तर हे शक्तिस्पंदन आपल्या आतमध्ये सतत चालू असतं. आता हे सगळं सायन्स झालं. आधुनिक सायन्सद्वारे ही शरीराची माहिती झाली किंवा मेंदूची माहिती. आणि ही का आवश्यक आहे तर अनेक शास्त्राचे विद्यार्थी किंवा युवा पिढी भगवंताचं नामस्मरण करणं ह्याच्यात काय असं त्यांना वाटत असतं. पण आपलं हे जे कार्य मेंदूचं चालू आहे याची कार्यपद्धती उत्तम रीतीने चालावे म्हणून अनुसंधान पूर्वजांनी आपल्या सांगितलेले. अनेक ऋषीमुनींनी अशी काही शब्दरचना केलेली आहे. त्याला आपण मंत्र म्हणतो की ज्यांच्या उच्चारामुळे आपल्या हृदयावर किंवा आपल्या बरगड्यांवर आघात होऊन व्हायब्रेशन्स तयार होऊन त्या ठिकाणची ती शक्ती मज्जातंतूंची किंवा पेशींची शक्ती ही योग्य प्रमाणात संतुलित राहते. आणि म्हणून पूर्वीची माणसं ही अतिशय संयमित होती. म्हणजे संतुलित मन होतं त्यांचं. त्यांचा आहार ही संतुलित होता. त्यामुळे त्यांचं आरोग्यही चांगलं होतं. शक्तिस्पंदनांचा आरोह अवरोह वरती चढ उतार हा व्यवस्थित चालू राहावा तरच आपल्या शरीरातील रसायनं म्हणजे मेंदूमध्ये काही रसायन तयार होतं. पिच्युरिटी ग्लँडमधून काही रसायन तयार होतात. थायरॉइड ग्लँडमधून काही रसायन तयार होतात. नाभीच्या ठिकाणी अनेक ग्रंथी आहेत त्याच्यापासून काही स्त्राव तयार होतात आणि त्यामुळे आपलं शरीर उत्तम रीतीने चालू असतं. परंतु आता ह्याच्यातली मूळ शक्ती कोणती आहे हे जर जाणून घ्यायचं तर मूळ शक्ती पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश आणि 6वं मन हे मुख्य कुलमार्ग आहेत. आणि त्या पंचमहाभौतिक ऊर्जेने पूर्ण शरीर व्याप्त आहे. पूर्ण सृष्टीतील प्रत्येक गोष्ट व्याप्त आहे आणि त्याच्यावरतीच हे संपूर्ण सृष्टी चालते. आपलं शरीर म्हणजे एक छोटीशी सृष्टी, छोटं ब्रह्मांड आहे आणि बाहेर मोठं ब्रह्मांड आहे. तर आता देवी अथर्वशीर्षामध्ये असं म्हटलंय, शैशाष्टौ वसवः, शैशैकादश रुद्राः, शैशा द्वादशादित्याः, शैशा विश्वे देवाः, सोमपा असोमपाश्च, शैशा यातुधाना असुरा रक्षांसि पिशाच यक्षाः सिद्धाः, शैशा सत्वर्जस्तमांसि, शैशा ब्रह्मविष्णुरुद्ररूपिणी, शैशा प्रजापतीन्द्रमनवः, शैशा ग्रहनक्षत्रज्योतिषी, कला काष्ठादिकालरूपिणी, तामहं प्रणौमि नित्यम. हे शक्तीचं वर्णन अथर्वशीर्षामध्ये आहे. याचा अर्थ आहे ही देवी. आता देवी म्हणजे कोण? आपल्या अंतरंगात असलेली ऊर्जाशक्ती. ही ऊर्जाशक्ती पहिल्यापासून आहे. ती निर्माण होत नाही, ती फक्त परिवर्तित होते वेगवेगळ्या ठिकाणी. तर ह्या शक्तीला तीच 8 वसू आहे, तीच 11 रुद्र आहे, तीच 12 आदित्य आहे, तीच ही सोमपान करणारे आणि सोमपान न करणारे असे विश्वदेव आहेत. तीच ही यातुधान, असुर, राक्षस, पिशाच, यक्ष आणि सिद्ध आहे.
तीच सत्व आहे, रज आणि तम हे 3 गुण सुद्धा तीच आहे. तीच ही ब्रह्मा विष्णू आणि रुद्र रूपिणी आहे. तीच ही प्रजापती, इंद्र आणि मनु आहे. तीच ही ग्रह नक्षत्रे आणि ज्योती आहे. तीच ही कला काष्ठा इत्यादी काळाचे भागरूप आहेत आणि मी नेहमी तिची स्तुती करतो, असं ह्या अथर्वशीर्षात सांगितलं. म्हणजे जे आतमध्ये आहे आपल्या जेवढे आहे ब्रह्मांडी तेवढे आहे पिंडी, असं जे म्हणतात त्याचा अर्थ इथे उमगतो. आणि ह्या प्रत्येक देवतांची स्थानं आपल्या शरीरांतर्गत पेशींमध्ये आहेत. आणि पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहे की नदीमध्ये, पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने सर्व पापांची शमन होतं. आता पाप म्हणजे काय, तर तुम्ही जो मेंदूमध्ये विचार करताय, तुम्हाला बाहेरकडून काही आज्ञा किंवा ज्ञान मिळतं, त्याच्यातून इच्छा निर्माण होतात. ती इच्छा निर्माण झाली की ते पूर्तता करण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न केले जातात आणि नंतर मग ती इच्छा पूर्ण होण्यासाठी भोग घेण्यासाठी पण मेंदूकडून ते स्त्राव होऊन त्या आज्ञा होऊन ती कर्मेंद्रिये ती ज्ञानेंद्रिये काम करतात. आता हे सगळं सृष्टीचं सर्कल पूर्ण या पंचमहाभौतिक शक्तीने होतं. आणि त्याच्यासाठी काम कोण करतं, तर त्रिगुण, ब्रह्मा विष्णू महेश हे जे आहे ते इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन असं शास्त्रीय भाषेत म्हणूया. मग तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण ह्या तिन्ही गुणांनीच आपण कार्य करतो. त्यात ते जोपर्यंत संतुलित आहेत तोपर्यंत नाही, पण जेव्हा त्यांचा क्षोभ होतो म्हणजे यांचं प्रमाण असंतुलित होतं तेव्हा आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होऊन त्याची पूर्तता करण्यासाठी मनुष्य प्रयत्न करतो किंवा प्राणी पण प्रयत्न करतात. फक्त प्राण्यांमध्ये उपभोग आणि भक्षण करणे एवढंच ज्ञान आहे. मनुष्याला थोडं ज्ञान जास्त दिलं आहे. तर त्याचं मुख्य आध्यात्मिक भाषेमध्ये अंतर्गत मूळ शक्ती पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश आणि मन या मार्गाने आपल्याला ऊर्जा शक्ती मिळते. तर याच्यासाठी सौंदर्य लहरीमध्ये सुद्धा 9वा श्लोक दिलेला आहे. त्याच्यामध्ये शक्ती ही एका दृष्टीने वरती खाली सतत जात असते. त्यासाठी कुलकुंडात ती स्वतःच्या घरात निद्रिस्त होते म्हणजे मूलाधार चक्रामध्ये. आणि शक्तिस्पंदनाचा आरोह अवरोह हा सौंदर्यलहरीतल्या 9व्या आणि 10व्या श्लोकात दिलेला आहे. शक्तिस्पंदनाचे चढ उतार. आणि मूळ शक्ती जी आहे ती पतीला, म्हणजे त्यांनी तिथे पती म्हटलेलं आहे आणि पार्वती म्हणजे शक्तीला त्यांनी देवी स्वरूप दिलेलं आहे. ती वरती जाते मूलाधारातून वरती आणि आपल्या पतीला किंवा मालकाला म्हणजेच मेंदूतील सहस्त्र कमळाला ती भेटते, कमळामध्ये भेट देते आणि तिथे ते एकरूप होऊन तिथून पुन्हा प्रपंचावर अमृतबिंदूंचा वर्षाव करते असं म्हटलंय. आता प्रपंच म्हणजे कोणता, फक्त आपण संसार करतो, घर दार पती मुलं, हा नाही. प्रपंच म्हणजे आपल्या शरीरातला प्रपंच, ज्या 72,000 नाड्या आहेत त्याच्यातून जो रस वाहतोय. आपल्या शरीरामध्ये सप्तधातू आहेत, तो सर्व प्रपंचच आहे. निसर्गातील प्रत्येक सजीवांचा जगण्याचा प्रपंच हा चाललेला असतो. पण त्यात आनंद आणि समाधान असेलच असं नाही, परंतु शरीरांतर्गत मूळ शक्तीचे उत्थान होऊन मेंदूतील सहस्त्राकार पद्मात तिच्या नियंत्याबरोबर किंवा भागीदाराबरोबर मिलन घडल्यावर ती शक्ती प्रपंचावर अमृतवृष्टी करण्यास समर्थ होते. त्यामुळे सौंदर्यलहरीतल्या या श्लोकाचं वाक्य किंवा हा श्लोक अतिशय उपयुक्त वाटतो. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा आपल्या ऋषीमुनींनी किंवा संतांनी हे जे लिहून ठेवलेलं काव्यात्मक असू दे किंवा गद्यात्मक असू दे, जे विचार आहेत त्यांनी अभ्यास करून दिले, ते अतिशय शास्त्रशुद्ध शरीराच्या अभ्यासाशी निगडीत आणि आपलं शरीर नीट राहावं, निरोगी राहावं यासाठी हे सगळं अध्यात्म असतं.
पाठीच्या कणाला योगशास्त्रामध्ये मेरुदंड म्हटलंय. या मेरुदंडाच्या डाव्या बाजूला इडा नाडी जाते आणि ही नाडी रज्जूच्या खालील टोकावर असलेल्या मूलाधारातून वर चढते आणि भ्रूमध्यामध्ये आपली डावी बाजू ओलांडून उजव्या नाकपुडीत विराम पावते. म्हणजेच मेरुदंडाच्या उजव्या बाजूने पिंगळा नाडी जाते. ही नाडी सुद्धा मूलाधारापासून सुरू होते, भ्रूमध्यात आपली बाजू बदलते आणि डाव्या नाकपुडीत विराम पावते. म्हणजे तिथे पिच्युटरी ग्लँड आहे आणि त्या तिथला स्त्राव व्यवस्थित सुरू राहण्यासाठी आपल्याला ईश्वराचं अनुसंधान पाहिजे. ईश्वर म्हणजे कोण? आत्मा. आपल्या स्वमचं ध्यान, आपल्या आतमध्ये वसणाऱ्या परमात्म्याला ईश्वर म्हटलेलं आहे. आता 2 सहानुभूती नाड्यांच्या, सुषुम्ना आणि इडा आणि पिंगला आणि मधली सुषुम्ना, पृष्ठरज्जू मेरुदंडाच्या आतमध्ये मेरुदंडातील मणक्यांच्या साखळीने सुरक्षित राखलेली असते आणि नाभीजवळील हाडांच्या जोडणीतून पृष्ठरज्जूतून सुषुम्नावर चढते आणि कवटीच्या खालील भागातील रंध्रातून ती मेंदूशी संलग्न होते आणि तिथे अध्यात्माने सहस्राकार चक्र म्हटलं तर तिथे मेंदूच्या ठिकाणी एक बिंदू आहे. त्या बिंदूतून जो स्त्राव होतो त्या स्त्रावामुळे पूर्ण शरीराला योग्य ऊर्जा मिळून किंवा योग्य ते संदेश मिळून आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे उत्तम राखलं जातं. म्हणून आयुष्यभर आपण सतत जेव्हा बिझनेस करतो, पैसे कमवतो, मुलाबाळांसाठी काम करतो आणि शरीर थकून जातं, त्यामध्ये सतत टेन्शन, यामुळे आपलं जे शरीराचं संतुलन आहे ते बिघडू नये, शरीरातील पंचमहाभौतिक ऊर्जेचं संतुलन राहावं म्हणून अनुसंधान किंवा जपजाप्य इत्यादी कर्म सांगितलेली होती पूर्वीच्या लोकांनी. आता हे कसं आहे, द्वेष मत्सर होतो, कधी कुणाला बिझनेसमध्ये, कधी घरामध्ये कुणीतरी आपल्या मनाविरुद्ध वागतं, मग लगेच राग येतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या आतल्या पंचमहाभौतिक ऊर्जा बिघडतात. म्हणजे आपल्या सेल्समध्ये ते संस्कार, जे विचार आपल्या मनात निर्माण झाले त्याचे संस्कार प्रत्येक पेशींच्या कणाकणामध्ये राहतात आणि त्यालाच आपल्या पूर्वजांनी पाप म्हटलेलं आहे. म्हणून एखाद्या सुंदर निसर्गिक ठिकाणी जाऊन नदीमध्ये स्नान केलं की त्या सगळ्या ज्या आपल्यामध्ये टेन्शन निर्माण झाले, कुणाविषयी वाईट निगेटिव्ह विचार झाले, द्वेष मत्सर आलेला आहे, ते सगळं निघून जातं. प्रत्येक कोशिका, प्रत्येक पेशी ही स्वच्छ निर्मळ होते आणि आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं. तुम्ही हा अनुभव घेऊन बघा. एखाद्या दिवशी तुम्ही भरगच्च गर्दीमध्ये मार्केटमध्ये जा आणि खरेदी करा किंवा नका करू, पण विंडो शॉपिंग करा अतिशय गर्दीच्या ठिकाणी, जिथे खूप वेगवेगळे वास आहेत. म्हणजे अगदी सिगरेटचे वास आहेत, गुटख्याचे वास आहेत, फुलांचे पण सुगंध आहेत, फळांचे सुगंध आहेत. अशा सगळ्या मिक्स वातावरणामध्ये जा, गर्दीच्या ठिकाणी गाड्यांचे वास आहेत, पेट्रोलचे, आणि तिथे 4-5 तास घालवा आणि घरी या. तुम्हाला काय अनुभव येतो तो बघा. आणि एक दिवस तुम्ही असं करा की निसर्गरम्य ठिकाणी, अतिशय शांत समुद्राच्या ठिकाणी किंवा नदीच्या ठिकाणी जा. अतिशय शांतता आहे, झाडं आहेत, भरपूर ऑक्सिजन आहे, त्या ठिकाणी जा, शांत बसा, काही करू नका. तिथला फक्त निसर्ग डोळ्यांनी पहा, आतून प्रत्येक पेशीतून त्याचा अनुभव घ्या, तिथली ऊर्जा साठवून घ्या आतमध्ये आणि मग घरी या. दोन्हीतला फरक तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल. आणि हे मी सांगायला नको, तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा. तर तसंच आता रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण रोज कुठे आउटिंगला बाहेर जाऊ शकत नाही, म्हणून घरातच पूर्वीच्या लोकांनी हे सांगितलेलं आहे की घरामध्येच एखादा छोटासा कोपरा, ईशान्य बाजूचा, पूर्व बाजूचा, जिथे सूर्यप्रकाश येतो अशा ठिकाणी स्वच्छ जागा करून तिथे तुम्ही एखाद्या प्रतिमेची स्थापना करा किंवा फोटोज. हे कशासाठी? तर मेंदूला प्रतिमेची भाषा कळते. मेंदूला डायरेक्ट जर सांगितलं आपण की निर्गुण निराकाराचं ध्यान कर, तर तो लवकर करू शकत नाही किंवा पटकन ध्यान लागत नाही आपलं. म्हणून पूर्वजांनी असे काही ज्या ज्या
रूपामध्ये दर्शन दिलं किंवा ज्याला जी भाव निर्माण झाला आणि तसं दृश्य दिसलं डोळ्यांना, तसं तसं ते शक्तीचं वर्णन, त्या ऊर्जेचं, ब्रह्मांडाच्या ऊर्जेचं वर्णन किंवा आकृती त्यांनी तशी तशी ती प्रकट केली. तर म्हणजे याचा अर्थ काय, की हनुमंताची भक्ती करत असा, भगवतीची भक्ती करत असा, महादेवाची भक्ती करत असा, दत्ताची भक्ती करत, तरी ती सर्व नावं वेगळी असली तरी सर्व ऊर्जा शक्ती एकच आहे. त्याच्यामध्ये फक्त स्वरूप निरनिराळी असली, प्रतिमा वेगवेगळी असली तरी शक्तीचा ओघ तो एकच आहे. आणि हळूहळू सगुणाकडून साकाराकडून आपल्याला निराकाराकडे जाण्यासाठी पूर्वजांनी सांगितलंय. पण मग आता काय होतं की अनेक हल्ले झाले परधर्मीयांचे आपल्या हिंदू संस्कृतीवर, म्हणून ते जे ज्ञान होतं, कसं आपल्याला आपलं शरीर आध्यात्मिक दृष्टीने किंवा रोजच्या सहज जीवनातून कसं ठीक ठेवायचं आणि आपलं मनाचं संतुलन कसं करायचं, आतील शक्तीचं संतुलन कसं करायचं, आतील शक्ती गतिमान कशी करायची, हे नॉलेज हजारो वर्षांपूर्वी भारतातील प्रत्येक माणसांना होतं, व्यक्तीला होतं. परंतु कालांतराने अनेक धर्मियांच्या आक्रमणामुळे हे ज्ञान लुप्त झालं आणि फक्त अंधश्रद्धेसारखं तो करतोय म्हणून मी करतो ह्याची ही पूजा करा, पण त्या पूजेमध्ये तुम्ही किती एकाग्र होता याच्यावरती ते डिपेंड आहे. आणि त्या पूजेमध्ये तुम्हाला एखादी वस्तू नाही मिळाली तर त्याच्यामध्ये अडकून राहायचं नाही, किंवा आता फुलं नाही आहेत तर मग देव रागवेल का, असं नाही आहे. देव म्हणजे तुमचा बाहेर नाही आहे, आतमधली शक्ती. मूर्तीपूजासुद्धा करायची आहे. ती मूर्तीचं सिम्बॉल कशासाठी, त्या मूर्तीप्रमाणे तुमचं मन आणि तुमचं शरीर एकाग्र होऊन एकचित्त होऊन स्थिर झालं पाहिजे. ऊर्जा स्थिर झाली की आपोआप शक्ती जागृत होते. ती ऊर्जा स्थिर करण्यासाठी तो एक सिम्बॉल आहे. त्या मूर्तीमध्ये तुमच्या आतलीच शक्ती प्रक्षेपित होऊन तीच तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देत असते. अध्यात्म म्हणजे काय, तर शरीरातील पूर्ण नकारात्मक भाव काढून टाकणे, कार्बन डायऑक्साईडची मात्रा काढून टाकणे आणि शुद्ध ऑक्सिजन, शुद्ध प्राणवायू आतमध्ये भरणे, एवढं सहज सोपं अध्यात्म आहे. परंतु सोपं सांगताना वाटलं तरी करताना अवघड आहे, कारण कुणाच्याबद्दल कुणीतरी आपल्या मनाविरुद्ध घटना घडवली किंवा घडली तर त्या व्यक्तीच्याबद्दल जो राग आहे तो मनातून पटकन काढून टाकणं हे खूप अवघड असतं. पण त्यासाठी म्हणून आपल्या अध्यात्मात सगळ्यांना माफ करायला सांगितलेलं आहे. आणि हे कशासाठी, त्यांच्या भल्यासाठी नाही आहे. तुम्ही ज्यांच्यावर रागवला आहात, उदाहरणार्थ नवरा बायकोंची भांडणं झाली, बायको ही अतिशय रागारागाने बडबड करते, ते लगेच मनावर घेऊन नवरा पण तिच्याशी वेडवाकडं बोलतो आणि मग ते बरेच दिवस मग घरामध्ये धुसफूस चालू राहते. म्हणजे तुमची जी शरीरातली संरचना आहे त्याच्यामुळे बिघडून जाते. सकाळी उठल्यावरती जे पूर्णपणे शुद्ध मनाने, सात्विक आणि प्रेम भावनेने उठल्याबरोबर निर्मळ मनाने जो चहा बनला जातो, तो चहा कुठल्या तरी रागद्वेष भावनेने केला जातो. मग पुन्हा तोच चहा पिला जातो, तशीच संप्रेरक तयार होतात आणि मग आपल्या शरीरातील पूर्ण रसायनांचा असंतुलित होऊन मन आणि शरीर दोनही विकृतीने भरतात, कार्बन डायऑक्साईडनी भरतात, निगेटिव्ह विचारांनी भरतात आणि म्हणून त्या ठिकाणी रोगांची उत्पत्ती होते. आणि मग हळूहळू कालांतराने हे सारखं घडत राहिलं की यथावकाश 40शीच्या नंतर किंवा 40शीच्या पुढे मग BP, शुगर, अस्थमा या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि मग आपण त्याला काय म्हणतो, हे आपल्या प्रारब्धात होतं. प्रारब्ध म्हणजे काय, तर आपण जे आता पूर्वजन्मीचं प्रारब्ध आपल्याला माहीत नाही, त्याच्यासुद्धा संबंध आहे. परंतु ह्या जन्मी तरी आपल्याला ह्या गोष्टी कळाल्यानंतर आपण आपली पूजा किती करायची आहे, आपलं काम किती वेळ आहे, आपण आपलं जीवनचर्या चालवत असताना आपला वेळ किती लोकांच्यामध्ये मिक्स होतोय, किती लोकांच्या समोर आपण बसतोय, त्यांची निगेटिव्हिटी आपल्यात किती येते, बिझनेस किंवा नोकरी करताना आपल्याला किती मनाच्या विरुद्ध गोष्टी कराव्या लागतात किंवा मनाविरुद्ध काही गोष्टी
झाल्यामुळे किंवा मनासारख्या झाल्यामुळे सुद्धा अनेक प्रकारचे निगेटिव्ह विचार, थिंकिंग, आपण किती वेळेला खोटं बोललो आहे किंवा किती वेळ, ते सगळं आपल्या पेशीमध्ये रेकॉर्डिंग होत आहे आणि तेच संस्कार आपल्या शरीरातील पंचमहाभौतिक ऊर्जा हे बिघडवत असतात. म्हणून प्रत्येक पेशी सुदृढ आणि सक्षम होण्यासाठी आपल्याला निरंतर काही थोडा ठराविक वेळ, 5 मिनटं, 10 मिनटं, 1 तास, अर्धा तास, जितका शक्य होईल तेवढा आपल्या स्वतःच्या आतल्या शक्तीशी एकरूप होऊन श्वासाबरोबर ते श्वासाच्या गतीबरोबर मनाला एकाग्र करून ते साधायचे. मग एकदम निर्गुणाची उपासना होणार नाही म्हणून काही मंत्र आहेत, मनाचे श्लोक आहेत किंवा चांगले विचार आहेत. आपण आपल्या स्वतःच्या मनाने सुद्धा चांगल्या विचारांची एक प्रार्थना करू शकतो. तुम्हाला मंत्रांवर जर विश्वास नसेल, एक सकारात्मक विचार रोज तुम्ही तोच सतत घडवा आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो आपल्या श्वासाबरोबर आतल्या आत म्हणत राहा. तो पण एक जप होतो. कारण आपल्याला साधं बसनी कुठे जायचं आहे तरी किती लोकांच्या मधून जावं लागतं. मग जागा मिळवण्यासाठी धडपड, जागा नाही मिळाली तर गर्दीत कुठेतरी उभं राहावं लागतं. मग तिथे आपल्याला कुणाचा तरी धक्का लागतो किंवा कोणीतरी आपला धक्का त्यांना लागतो की मग त्यामुळे काहीतरी बाचाबाची होते किंवा अगदी चांगली माणसं असलं तर काही बोलणारही नाहीत. असे प्रसंग येतात. मार्केटमध्ये जातो तर ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या मेंदूवर, आपल्या पेशींवर होत असतो, छोट्या छोट्या गोष्टींचा. ते सगळं निवारण करून पुन्हा त्याला पवित्रता, शुद्धता आणि संतुलन, स्थिरता आणण्यासाठी ईश्वराची भक्ती आहे, ईश्वराचं प्रेम आहे आणि प्रतिमा, फोटो किंवा हे प्रतिमात्मक आहे, प्रतिकात्मक आहे. आपल्या आतल्या शक्तीचं स्वरूपाचं जाणून घेण्यासाठी आपण थोडे दिवस तिला पूजा अर्चा करतो. पंचोपचार पूजा म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपली जल वाहतो म्हणजे जलतत्वाची पूजा होते. गंध, पुष्प हे सगळं वायुतत्वाची आणि पृथ्वी तत्वाची पूजा आहे. त्यानंतर उदबत्ती लावतो, धूप लावतो, हे सगळं वायुतत्वाची आहे. या सर्व पंचतत्वांचीच पूजा आहे सगळी आणि त्याच्यामुळे मन एकाग्र होतं. घंटानाद, ध्वनी आहे, त्यामुळे तुमच्या आतल्या मूलाधार चक्राची शुद्धता होते. हे सर्व स्पंदन, आपल्या आतलं जे व्हायब्रेशन्स आहेत, स्पंदन आहे, ते नीट व्हावं आणि त्या स्पंदनाने आपली प्रत्येक पेशी पुलकित होऊन त्या पेशीतले दडलेले संस्कार, निगेटिव्ह, कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्यासाठी अध्यात्म आहे. मग आता त्यासाठी अध्यात्म करताना अनुसंधान म्हटलेले अनेक संतांनी. तर ते प्रत्येक संतांनी हे पण सांगितलेलं आहे, ईश्वराचा कोणताही तुम्ही श्लोक घ्या, संतांनी रचलेला कोणतेही संतांची चरित्र वाचा, त्याच्यामध्ये सांगितलंय शुद्ध पवित्र मनाने त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणजे आपण जेव्हा एकाग्र मन करतो तेव्हा मनातले सर्व दुर्विचार बाजूला टाकले पाहिजेत. की कुणाच्या विषयी राग द्वेष असेल तर तो मन शांत करूनच आपल्या ध्यान साधना किंवा जपसाधना करायला पाहिजे. तर हे अनुसंधान सतत घडावं त्यासाठी काय करायला पाहिजे? तर निरंतर श्वास सोडताना घेताना ईश्वराची आठवण राहिली पाहिजे. प्राण हाच ईश्वर समजून तो जागृततेने केला पाहिजे आणि तो प्राण सर्व शरीरात फिरला पाहिजे. इतकं शरीर स्वच्छ निर्मळ झालं पाहिजे. जर तुमच्या शरीरामध्ये गॅस आहे, वात पित्त कफ हे दोष असतील तर तुमचा संपूर्ण शरीरामध्ये प्राण फिरणार नाही आणि मग ऑक्सिजन नाही तर प्राण नाही तर चैतन्य, शुद्ध चैतन्य मिळणार नाही आणि रोगोत्पत्ती होईल. आता ह्याच्यामध्ये लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही अमुक उपास करतो. आम्ही उपाससुद्धा आपल्या भारतामध्ये साबुदाणा पहिले नव्हता, फलाहार सांगितला आहे. कारण उपासना करताना, अनुष्ठान करताना मन आणि शरीर दोन्हीही स्वच्छ पाहिजे. मग आपण भरपूर जेवण करून जर साधना केली तर आपला प्राणवायू उत्तम रीतीने वरतीपर्यंत जाणार नाही, ऊर्ध्वगतीने जाणार नाही
गॅस होईल पोटामध्ये, कारण आपण बसून जप करणार आहोत किंवा बसून ध्यान करणार आहोत. तर त्यासाठी उपाससुद्धा शरीराला झेपेल एवढाच केला पाहिजे. उपास म्हणजे पूर्ण निराहारच राहायला पाहिजे असं काही नाही आहे, कारण शरीराला ऊर्जाची आवश्यकता असते. त्यामुळे फलाहार, फळं खा किंवा दूध, अर्थात आत्ताच्या काळात दूध पण तितकंसं प्युअर मिळत नाही, पण खेडेगावात गायी आहेत. गाईचं दूध शुद्ध सात्विक मिळालं तर दुधासारखा आहार नाही. पण पिशवीचं दूध, डेअरीचं दूध हे केमिकलयुक्त असतं, त्यामुळं ते उपयोगी नाही. तर उपासना म्हणजे आपल्या आतमध्ये जो आहे, म्हणजे जो आत्मा आहे त्याच्या जवळ राहणे. उपवास याचा अर्थ उपास करणे किंवा शरीराला त्रास देणे नाही आहे, तर त्या भगवंताच्या जवळ निरंतर वास करणे, त्याला म्हणायचं उपवास. व्रत अनुष्ठान करताना झोप येऊ नये म्हणून कमी आहार, त्याला उपवास म्हणायचे. तर हे सर्व प्राथमिक ज्ञान झालं. थोडक्यात काय, तर योगशास्त्रानुसार इडा पिंगळा सुषुम्ना नाड्यांच्या संभारावरती खालून वर मेंदूपर्यंत महत्वाची 6 चक्र बनली. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञा या नावाने ती ओळखली जातात. आणि आधुनिक शास्त्राप्रमाणे सुद्धा सर्वसाधारण याच प्रकारची मज्जातंतूंची केंद्रस्थाने पाठीच्या कण्यांवर आणि नाभी चक्रावर असून ते शरीरांतर्गत इंद्रियांचं संनियमन करतात. आता हे आरोह अवरोह सतत चालू असतात, भौतिक शास्त्राप्रमाणे पण आणि अध्यात्माप्रमाणे पण. आणि थोडक्यात त्याचा सारांश काय आहे, तर आरोहामध्ये मूळ शक्ती जडाकडून सूक्ष्माकडे गेली आहे. वरील अवरोहामध्ये तीच मूळ शक्ती सूक्ष्म मनात प्रथम प्रकट झाली आणि मग मनापासून आकाश, आकाशापासून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून पाणी आणि शेवटी जड पृथ्वी अशा स्रोत परिणत होत जाते. आणि मूलाधारापर्यंत ती एनर्जी खाली जाते. आणि तीच भौतिकशास्त्रामध्ये पण कमी जास्त उष्णतेमुळे मूलद्रव्यांचे कण विरळ होत जातात. तेच पदार्थ वायुरूप होतो. कमी जास्त उष्णतेमुळे म्हणजे अग्नीमुळे घडणारे पदार्थाचे द्रव आणि वायुरूपात अवस्थांतर होते. आणि हे भौतिकशास्त्राला सगळं मान्य आहे. आणि थोडक्यात सगळं विश्व ही 2 मूलद्रव्यातून उद्भवले, अवकाश आणि आकर्षणात्मक भार. योगशास्त्राच्या सिद्धांताशी हा वैज्ञानिक निष्कर्ष फार मिळता जुळता आहे. योगशास्त्राप्रमाणे सर्व विश्वाची घडण आकाश आणि प्राण यांच्या कमी जास्त संमिलनातून झाली आणि प्राणच मनाच्या स्पंदनापासून प्रथम प्रकट होतो आणि एकाच बिंदूमध्ये हे समाविष्ट होतात. योग आणि तंत्रशास्त्राच्या सिद्धांतानुसार विश्वाचा प्रसारा उत्क्रांत होण्यापूर्वी कोणतीच भौतिक अस्तित्व नव्हते, केवळ आत्मा होता. आत्मा वा इदमेक एवाग्र असित नान्यत किंचित मिशत स ईशत लोकांनु तुझा इति. ऐतरेय उपनिषद 1 प्रकरण पहिला आणि श्लोक पहिला आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी एक केवळ आत्मा होता आणि दुसरं कुठलंच अस्तित्व नव्हतं. त्या आत्म्याने सृष्टी निर्माण क्रिया करण्याची इच्छा निर्माण केली. आणि आधुनिक विज्ञान आणि प्राचीन योग किंवा तंत्रशास्त्र अशा रीतीने एकमेकांशी जुळतात. आणि आता आपल्याकडे आध्यात्मिक काही श्लोकांमध्ये मूळ शक्तीच्या स्पंदनाचा आरोह आणि अवरोह नीट समजून घेण्यासाठी 2 गोष्टींची गरज असते. एक म्हणजे योग मार्गात आणि तंत्रात बऱ्याच सांकेतिक किंवा लाक्षणिक भाषा वापरतात. हे आपण लक्षात घेतलं नाही तर त्याचा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. म्हणजे शब्दांचे अर्थ कळत असूनही वेगळा अर्थ वाटेल किंवा निरर्थक वाटेल. उदाहरणार्थ मूलाधार चक्रात म्हणजे पॅल्विक पिलॅक्समध्ये पृथ्वी तत्व आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, वाङ्मयांमध्ये संतांनी दृष्टांत किंवा प्रतिमांचा उपयोग केला. एकाकार अव्यक्त आत्मसत्तेला पुरुष म्हटले आणि व्यक्त आविष्काराला म्हणजे सृष्टीच्या मूळ शक्तीला प्रकृती म्हणतात किंवा शिव आणि पार्वती अशी संज्ञा दिली. पण म्हणून तंत्रातील पुरुष म्हणजे ही मॅन, तो माणूस असं नाही, किंवा प्रकृती म्हणजे स्त्री नाहीये. हा गोंधळ
वाढल्यामुळे खूप वेळा अंधश्रद्धा वाढते. आणि प्रकृती म्हणजे पार्वती आणि पुरुष म्हणजे शिव, असं म्हणजे त्या मानवरूप असं ते गृहीत धरतात. त्यामुळे जनमानसामध्ये ही जी अंधश्रद्धा ठाम रुजली आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला ह्याचा गैरअर्थ निघतो. म्हणजे भगवद्गीतेतल्या काही श्लोकांची आपण हे करूया. गामा 15व्या अध्यायामधले श्लोक आहेत. गामाविश्य भूतानि धारयामि अहम ओजसा उष्णामि च औषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानं समायुक्ता पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टमतस्मृतिज्ञानमपोवनं च वैदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत वेदविच्चाहम्. मी पृथ्वीवर येऊन सर्व प्राणीमात्रांना धारण करतो. रसात्मक सोम होऊन मीच वनस्पतींना बाहेर आणतो. मीच प्राणीमात्रांच्या शरीरात जठराग्नी होऊन प्राण आणि अपान या वायूंच्या मदतीने 4 प्रकारचे अन्न पचवतो. सर्वांच्या हृदयात मीच वसलेला आहे. माझ्यापासूनच प्राणीमात्रांना स्मृती, ज्ञान आणि विचार प्राप्त होतात. सर्व शास्त्रज्ञानाने मला जाणावयाचे आहे असे असूनही सर्व शास्त्रीय ज्ञान आणि ते जाणणारा तो मीच आहे. या सर्व जगात 2च प्रकारची अस्तित्वे आहेत. एक क्षर म्हणजे नाश पावणारे किंवा बदलणारे आणि दुसरे अक्षर म्हणजे अचल. सर्व भूतमात्रात क्षर आहेत, पण त्यांच्या आत दडून बसलेली शक्ती अक्षर आहे. ही नाश पावणारी भूतमात्रे त्यांच्यातील अविनाशी जीवनशक्ती याच्याहून वेगळेपणाने वावरणाऱ्या शक्तीला परमात्मा म्हणतात. हाच अव्यक्त परमात्मा तिन्ही लोकात राहून त्यांचं शासन करतो, म्हणूनच त्याला ईश्वर म्हणतात. म्हणजेच आपल्या आतमधले असणारा ईश्वरच सर्वत्र व्याप्त आहे. बाहेरचं ब्रह्मांड आणि आतलं ब्रह्मांड हे एक आहे. आणि मनुष्य जन्मामध्ये येऊन फक्त खाणे, पिणे, जगणे एवढंच करायचं नसून त्या परमात्म्याशी पुन्हा मिळण्यासाठी हा जन्म आहे. त्याचं थोडक्यात उदाहरण मी सांगते की एक मोठा सागर आहे, समुद्र आहे. त्यातला एक बिंदू बाहेर पडला, तो आपण आहोत. एक बिंदू. परमात्मा म्हणजे एक मोठा सागर आहे, जो बाहेरचं मोठं ब्रह्मांड आहे. त्याच्यातून एक बिंदू बाहेर पडला. तो जसा बाहेर पडला तेव्हापासून त्याची धडपड त्या परमात्म्याशी मिळण्यासाठी चालू आहे. मग तो अनेक जन्म घेऊन तो बिंदू पुन्हा वरती गेला, पाण्याची वाफ होऊन तो ढगात मिसळला. पुन्हा तोला उष्णता लागली, पुन्हा खाली पडला, एका डबक्यात पडला. डबक्यातून पुन्हा त्याची पाण्याची वाफ झाली, तो वरती गेला. पुन्हा उष्णता लागून खाली पडला, एका नाल्यात पडला. नाल्यातून पुन्हा तो वरती गेला बिंदू, तो वरती तापून पुन्हा पाणी द्रवरूप होऊन खाली पडला. मग तो एखाद्या ओढ्यात पडला, ओढ्यातून पुन्हा वरती गेला, पुन्हा खाली पडला, एखाद्या मोठ्या नदीत पडला. आता नदीत पडलेला बिंदू आपण आहोत. म्हणजे नदी सागराला मिळणार हे निश्चित. नदी कुठेही दुसरीकडे जात नाही, ती समुद्रालाच मिळते. तद्वत आपला हा प्रवास हजारो वर्षापासून सुरू आहे. मी हजारो जन्म नाही म्हटलं, हजारो वर्ष म्हटलं. ते हजारो वर्षांचे संस्कार आपल्या प्रत्येक पेशीमध्ये आहेत. ते पेशीतले संस्कार ज्याला आपण प्रारब्ध नाव देतो किंवा पाप पुण्य म्हणतो, ते प्रत्येक पेशीमध्ये कुठेही वरती चित्रगुप्त नाही किंवा आपला लेखाजोखा बाहेर कुठेही नाही. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आपल्या कर्मांचे, आपल्या विचारांचे संस्कार टिपलेले आहेत. ते आपल्याला भोगावेच लागतात. आपला आत्मा सर्व जाणत असतो. एखाद्याने चोरी केली, त्या चोराला वाटतं बाकीच्यांनी बघितलेलं नाहीये, परंतु आपल्या आतमध्ये ते चोरी केलेले संस्कार असतात. ज्याने चोरी केली ते संस्कार परतफेड केल्याशिवाय राहत नाहीत आणि ते पूर्ण संस्कार नील झाल्याशिवाय तुम्हाला ईश्वराशी मिळता येत नाही. आणि म्हणून अध्यात्म आहे. चैतन्यमय शक्ती जागृत करण्यासाठी अध्यात्म आहे. सतत बदलणारे आणि नाशवंत भासणारे पार्थिव चराचर अस्तित्व आणि दुसरी कधीही न बदलणारी अव्यय अशी चैतन्यमयी शक्ती. मग लवकरच माणूस त्याच्या आणि इतर सर्व सृष्टीच्या नियंत्याला ओळखू लागतो. हळूहळू सर्व दोष निर्मूलन झाले की आपोआप आत्मा परमात्मा जाणीव होते आणि मग अनुसंधान श्वासाचा द्वारे कंटिन्यू सतत प्रत्येक श्वासाबरोबर चालू राहते. त्याचं उदाहरण म्हणजे आपले संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली,
टेंबेस्वामी महाराज, गजानन महाराज, साईबाबा हे सर्व अनेक जन्मांचे साधना करून करून आपल्या प्रत्येक पेशीला पवित्र करून अनुसंधानित होते. म्हणून ते ईश्वर समानच होते. आणि त्यांनी अशा संतांनी लिहिलेल्या किंवा सांगितलेल्या गोष्टींचा अनुसरण करून आपण पुढे जाऊ शकतो. त्याच्यासाठी पण सौंदर्यलहरीचा एक श्लोक आहे. समुन्मीलत संवित कमलमकरंदैकरसिकं भजे हंसद्वंद्वं किमपि महतां मानसचरं यदा लापाद्दष्टादशगुणित विद्या परिणिती यदा दत्ते दोषात गुणमखिलभ्युत्थयपयैव. मोठ्या साधकांच्या मनोरूपी मानस सरोवरात विकसित झालेल्या ज्ञानरूपी कमळातील मधाचा आस्वाद घेणाऱ्या हंसयुगुलांची आराधना आपण करावी. या हंस दाम्पत्याचा आलापातून 18ही विद्या साधकाला प्राप्त होतात. पाण्यापासून दूध वेगळे करून घेण्याची ताकद असणाऱ्या या हंसद्वयामुळे दोष दूर होऊन अगुण वृद्धिंगत होतात. शब्दशः अर्थ असा आहे. परंतु हंस म्हणजे काय, तर आपल्या श्वास घेताना श्वास सोडताना सोहम हा जो आवाज येतो किंवा असा ध्वनी होतो, त्याची साधना केल्यामुळे 18 विद्या साधकाला प्राप्त होतात. मनोरूपी हंस. आता हंसाची उपमा का दिली? हंसाला दुधापासून पाणी वेगळं, दूध वेगळं काढता येतं. म्हणून सोहमची साधना किंवा ध्यान साधना किंवा कोणतंही नामसाधना केल्यानंतर ही साधना आपोआप सुरू होते. नाम आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये रुजलं जातं. म्हणून संख्यात्मक जप सांगितलाय. मोजायचा आपण नसतो. माळा घेऊन का करायचा? तर माळा घेऊन नाही जपत आहे तर तुम्ही प्रत्येक काम करताना कुठलं तरी एक नामस्मरण करा. दत्ताचा करा, हनुमंताचा करा, देवीचं कुठलाही करा. ते नाम इतकं आपल्या मुखामध्ये ते प्रत्येक पाचक रसामध्ये भिनून प्रत्येक पेशीमध्ये जाऊन पेशीतील संस्कार नील करतो आणि शुद्ध करतो, पवित्र करतो. आणि त्याच्यातले अवगुण म्हणजे जसं हंस दुधापासून पाणी वेगळं करतो, तसं निगेटिव्हिटी, कार्बन डायऑक्साईड जे आपल्या शरीरात नको आहे, जे आपल्या मनामध्ये निगेटिव्ह आहे, ते सगळं काढून टाकण्याचं काम साधनेद्वारे, नामाद्वारे, ध्यान साधनेद्वारे, जपामुळे, मंत्र जपामुळे होऊ शकतं. म्हणून सांगितले की मोठ्या साधकाने म्हणजे ऋषी मुनींनी लिहिलेले किंवा अनेक दत्तभक्त किंवा ईश्वर भक्तांनी लिहिलेल्या काव्यातून आपल्याला जे मिळतंय, अथर्वशीर्ष आहे, देवी अथर्वशीर्ष आहे, सप्तशती आहे, अशा कुठल्याही एका साधनेने आपलं आयुष्य हे सार्थक शाश्वत सुखाकडे नेण्यासाठी, मनुष्य जन्माचं सार्थक करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नर्मदे हर.